नमस्कार. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी. तर आज मी तुम्हाला फक्त 1 ग्लास साबुदाण्यापासून झटपट बनणारे असे 4 उपवासाचे पदार्थ बनवून दाखवणार आहे. तर हे नवीन पदार्थ आहेत, तर हे बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला भन्नाट असे लागतात. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे. आता तुम्हाला किती साबुदाणा घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता इथं मी 1च ग्लास साबुदाण्यापासून 4 प्रकार बनवून दाखवणार आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे. नंतर रात्रभर हा साबुदाणा आपल्याला पाण्यात भिजण्यापुरतं पाणी ठेवायचं आणि तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे. आता इथं बघा, सकाळी साबुदाणा मस्त मऊसूत असा भिजलेला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, एकदम असा पांढरा शुभ्र आणि मऊ असा साबुदाणा आपला मस्त भिजलेला आहे. आता बघा, या ग्लासाने आपण साबुदाणा 1 ग्लास घेतलेला होता. आता त्याच ग्लासाने आपल्याला पाणी लागणार आहे. आता तुम्ही एखाद्या कोणत्याही फुलपात्राने, वाटीने किंवा एखाद्या पात्राने घ्या. तर ज्या पात्राने साबुदाणा घेतलेला आहे त्याच पात्राने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यावं लागणार आहे. आता इथं काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा साबुदाणा, अर्धा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेला आहे. आता मला 2 बॅचमध्ये हा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे आणि 1 ग्लास पाणी त्याच्यासाठी घेतलेलं आहे. अर्धा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं. त्याची एकदम मऊसूत अशी बारीक पेस्ट बनवून घेतली. अगदी पटकन झटपट बनते. प्लस मोडवर आपल्याला हे चालू बंद 2-3 वेळेस मिक्सर फिरवायचं आणि पटकन ही मऊ अशी स्मूथ पेस्ट बनते. पाहू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, एकदम मऊ अशी पेस्ट इथं झालेली आहे. आता राहिलेली पण आपल्याला, म्हणजे राहिलेला जो साबुदाणा आहे तर त्याची पण अशीच आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर चला मग तो पण साबुदाणा मिक्सरला फिरवून घेऊया. जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर पूर्ण 1 ग्लास साबुदाणा हा एका बॅचमध्येच पटकन बारीक होऊन जातो. आणि राहिलेला अर्धा ग्लास पाणी मी साबुदाण्यामध्ये घातलं तर आपल्याला पूर्ण साबुदाणा बारीक करण्यासाठी 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे, आपल्याला ही जी पेस्ट आहे, ही एका पातेल्यात किंवा एखाद्या पात्रात काढून घ्यायची आहे. आता मिक्सरचं भांडं बघा, त्याच्यामध्ये जी पेस्ट आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं इसळून काय करायचं, ते देखील आपल्याला या मिश्रणात घालायचं आहे. तर मला पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. पूर्ण हा साबुदाणा जो आहे तर त्याची पेस्ट बनवण्यासाठी ज्या ग्लासाने मी साबुदाणा घेतला तर त्याच ग्लासाने मला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता हे मिश्रण, आपल्याला जी पेस्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर ती पेस्ट आपल्याला चमच्याने अशी ढवळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पाण्याच्या गोटुळ्या वगैरे अशा, म्हणजे साबुदाण्याच्या जे गोटुळ्या आहेत त्या राहिल्या ना पाहिजेत, त्या पूर्ण आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. आता इकडे बघा, जाडबुडाचं एक पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला, आणि स्टीलचं पातेलं कधीच मांडायचं नाही शिजवण्यासाठी, तर जर्मलचंच पातेलं घ्या किंवा असं जाडबुडाचं पातेलं घ्या. आता पाहू शकतात बघा, मला इथं जवळपास 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. 1 ग्लास साबुदाणा आणि त्याच्यासाठी 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता तुम्हाला जर जास्त मिश्रण तुमचं घट्ट जर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात किंवा होऊ शकतं. आता बघा, गॅस चालू करायचा आणि मध्यम गॅसवरच एकदम मंद आचेवर आपल्याला हे जे मिश्रण आहे, ही पेस्ट बनवलेली आहे, तर ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकदम मंद गॅसवर. आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता आपण वाळवणीचा पदार्थ बनवत आहोत म्हटल्यावर मीठाचं प्रमाण थोडंसं कमीच करायचं आहे. नाहीतर मग काय होतं, नंतर वाळल्यानंतर काही दिवसांनी मग काय होतं, त्याला मिठाचा खारटपणा जास्त येतो. आणि सतत आपल्याला हे मिश्रण चमच्याने ढवळत राहायचं आहे. म्हणजे कसं,
पातेल्याच्या तळाला चिटकणार नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। हे मिश्रण शिजलं की नाही हे कसं ओळखायचं याच्यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची टिप्स सांगणार आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाण्यापासून 4 प्रकार बनवून दाखवणार आहे। 4 रेसिपी बनवून दाखवणार आहेत। त्या पण एकदम बनवायला खूपच सोप्या आहेत आणि खायला अप्रतिम भन्नाट अशा लागतात। एकदम असे कुरकुरीत बनतात आणि खायला अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात। आता इथं बघा हे मिश्रण पाहू शकतात। आता 4 स्टेपला झालेलं आहे। इथं 5 मिनिट झालेलं आहे आणि मिश्रण थोडं थोडं बघा आणखी थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण खूपच असं घट्ट जर वाटत असेल तर काय करायचं, पाणी गरम करायचं आणि याच्यामध्ये थोडंसं घालायचं आणि सतत आपल्याला मिश्रण हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता इथं बघा मिश्रण आपलं मस्त शिजलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची इतर टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। हे मिश्रण शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर त्याचा ट्रान्सपरंट कलर होतो, तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे। आता इथं बघा कुठलाही आपल्याला साचा मशीन न वापरता आपल्याला फक्त मिठाच्या पुड्यापासून आपल्याला या 4ही रेसिपी बनवायच्या आहेत। आता इथं बघा मी मिठाच्या पुड्याची जी बॅग असते तर ती घेतलेली आहे आणि ती आपल्याला मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि मिश्रण आता बघा मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ते काय केलं, मी पातेलं एका टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते पातेलं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। थोडंसं पाणी घेऊन म्हणजे पटकन हे मिश्रण थंड होतं। आता इथं मिश्रण बघा मस्त असं कोमट झालेलं आहे आणि बघा थंड थोडंसं झालं की थोडंसं घट्ट पण होत आहे किंवा झालेलं आहे। जसजसं हे मिश्रण घट्ट होईल तसतसं म्हणजे थंड होईल तसतसं ते घट्ट होतं। आता आपल्याला इथे एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासामध्ये आपल्याला ही जी मिठाच्या पुड्याची जी बॅग घेतलेली आहे तर ती आपल्याला ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। अगदी झटपट बनतात या रेसिपी, तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। बनवायला खूप सोपे आहेत, जास्त काही पसारा लागत नाही किंवा जास्त साहित्यही लागत नाही। अगदी झटपट बनतात आणि खायला खूपच म्हणजे अप्रतिम अशा लागतात। एकदा तुम्ही अवश्य बनवून बघा आणि या रेसिपी बनवण्यासाठी कुठलाही साचा किंवा कुठलीही मशीन लागत नाही। तुम्ही अगदी सहज बनवू शकतात। अगदी नवशिके सुद्धा बनवू शकतील तुम्ही। जर पहिल्यांदाच या रेसिपी जर बनवत असाल, बनवून बघत असाल तर नक्कीच तुम्ही परफेक्ट ह्या रेसिपी बनवू शकताल। तर चला मी आता ह्या रेसिपी म्हणजे हे पदार्थ घरातच बनवून घेणार आहे, सुकवून घेणार आहे फॅनच्या हवेला। आता इथं मी बघा घरातच पॉलिथिनचा कागद अंथरलेला आहे आणि आपल्याला जे हे मिश्रण भरलेलं आहे त्याचा कोन आहे थोडासा आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला आता इथं आपल्याला काय करायचं आहे, याचा आपल्याला नायलॉन चिवडा बनवायचा आहे। आता आपण चिवडा कसा बनवतो तर नायलॉन चिवडा हा मोठा मोठा असतो, तर त्याचनुसार आपल्याला याला नायलॉन चिवडा म्हणा किंवा आपल्याला पॉपकॉर्न जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल। तर पाहू शकतात एकदम असे पॉपकॉर्न सारखा आकार देऊन घ्यायचा आणि जर तुम्हाला नायलॉन चिवडा जर बनवायचा असेल तर याच्यापेक्षा आणखी एकदम छोटे छोटे आपल्याला या मिश्रणाचे असे गोल गोल पॉपकॉर्न बनवून घ्यायचे आहेत। आता इथं थोडंसं मी मोठ्या आकाराचे बनवून घेत आहे, त्यामुळे मी हे पॉपकॉर्न बनवत आहे। आणि जर तुम्हाला नायलॉन चिवडा बनवायचा असेल तर याच्यापेक्षा खूप छोटे छोटे आपल्याला साबुदाणे बनवून घ्यायचे आहेत आणि झटपट बनतात। तर चला आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तर त्याचनुसार आपल्याला त्याच पद्धतीने राहिलेल्या पण मिश्रणाचे पॉपकॉर्न बनवून घ्यायचे आहेत आणि झटपट बनतात। बनवायला पण काही जास्त मेहनत लागत नाही, अगदी सहज बनवू शकतात। आणि होतात पण असे भरपूर असे थोड्याशा मिश्रणापासून किंवा
तुम्ही जर 1 वाटी साबुदाण्यापासून जरी बनवले तरी खूप मोठे होतात. वाळल्यानंतर थोडे दिसतात आणि तळल्यानंतर खूप मोठे होतात. तर इथं बघा मी पॉपकॉर्न माझे पूर्ण म्हणजे बनवून झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला रेसिपीचा दुसरा प्रकार बनवून दाखवणार आहे. आता बघा त्याच पॉलिथिनच्या बॅगमध्ये जो मिठाची बॅग आहे, मिठाच्या पुड्याची, तर त्याच्यामध्येच आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे. आणि काय करायचं, शेवटी आपल्याला मिश्रण भरल्यानंतर त्याला एक छोटंसं रबर असतं तर ते लावून घ्यायचं, त्याला बसवायचं, म्हणजे जे त्यात आपण मिश्रण भरलेलं आहे तर ते बाहेर निघणार नाही. आता आपण पहिला प्रकार बनवला उपवासाचे साबुदाणा पॉपकॉर्न. तर आता आपण बनवणार आहोत, आता रिंग्स बनवणार आहोत, साबुदाणा रिंग्स. तर बनवायला खूप सोप्या आहेत. तर रिंग्स हे आपण काय करणार आहोत, तर डिझाईन मधून बनवणार आहोत. तर त्याला आपण फुलाचा आकार देणार आहोत. तर त्याला आपण डिझाईन मधून, बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा आपल्याला फुलासारख्या आकाराच्या रिंग्स बनवून घ्यायच्या आहेत. अगदी काय करायचं, गोल पॉपकॉर्न सारखं थोडासा गोल या मिश्रणाचा काढायचा आणि त्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला थोडीशी डिझाईन बनवायची आहे. तर पाहू शकतात हे अशा आपल्याला डिझाईन मध्ये रिंग्स बनवून घ्यायचे आहेत. अगदी झटपट बनतात, बनवायला काही जास्त मेहनत लागत नाही आणि खूप सोपी आहे ही रेसिपी. तर अवश्य एकदा बनवून बघा. कसं लहान मुलांना असं थोडंसं काही वेगळा प्रकार जर बनवून दिला तर ते आवडीने खातात. तर असे वेगवेगळे प्रकार जर तुम्ही घरच्या घरी बनवून दिले तर घरातील सगळेच न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तर असेच हे नवनवीन मी उपवासाचे पदार्थ बनवून दाखवलेले आहेत. तर चला आता राहिलेल्या मिश्रणाचे पण असेच आपल्याला रिंग्स बनवून घ्यायचे आहेत. तर चला मी आता पटपट बनवून घेते. आता इथं बघा रिंग्स बनवून झालेले आहेत आणि आता इथं आपला तिसरा रेसिपीचा प्रकार चालू आहे. तर आता इथं मी गोल छोट्या छोट्या रिंग्स बनवणार आहे. तर बघा पॉलिथिनच्या त्या मिठाच्या बॅग मध्ये मिश्रण भरलं, रबर लावलं आणि नंतर गोल गरगरीत अशा छोट्या छोट्या आपल्याला प्लेन रिंग्स बनवून घ्यायच्या आहेत. अगदी झटकीपट ह्या रिंग्स बनवायला खूप सोप्या आहेत, जास्त मेहनत लागत नाही आणि जास्त काही पसारा पांगवायची गरज पडत नाही. मी फक्त 1 ग्लास साबुदाण्यापासून मी तुम्हाला 4 रेसिपीचे प्रकार, उपवासाचे पदार्थ बनवून दाखवले आहेत. आता हा तिसरा प्रकार आहे. तर या आहेत गोल गरगरीत अशा छोट्या छोट्या रिंग्स. जर तुम्हाला उपवासाचे साबुदाणा रिंग्स कसे बनवायचे, तर जर सेपरेट रेसिपी पाहिजे असेल तर मी कीर्तीज रेसिपी, म्हणजे मी 4-5 दिवसापूर्वी रेसिपी या चॅनलवर अपलोड केलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर एकदा जाऊन पहा. मी आजच्या रेसिपीमध्ये कसं एकाच व्हिडिओमध्ये मी 4 प्रकार बनवून दाखवत आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला सेपरेट साबुदाणा रिंग्स जर रेसिपी पाहिजे असेल तर मी रेसिपी अपलोड केलेली आहे. तिथं मी अगदी लहान-सहान टिप्स सहित मी रेसिपी सांगितलेली आहे. आता इथं बघा आपला रेसिपी प्रकार 4 चालू आहे. तर मी इथं काय केलं, जो साबुदाण्याचं मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकलेला आहे. तर मी इथं ऑरेंज कलर थोडासा टाकलेला आहे त्याच मिश्रणामध्ये आणि चमच्याने ते मिश्रण असं मिक्स करून घेतलं आणि नंतर मिठाच्या बॅगमध्ये भरून त्याच्या आपल्या असे मी कुरकुरे बनवून घेत आहे. लांब आकाराचे थोडे थोडे असे कुरकुरे बनवून घेतलेले आहेत. तर जास्त लांब नाही, एकदम असे थोडे थोडे लांब बनवून घ्यायचे आहेत. आता हे दिसायला एकदम छोटे छोटे दिसतात आणि वाळल्यानंतर तर खूप छोटे दिसतात आणि तळल्यानंतर तेलात टाकले की एकदम असे मोठे मोठे फुगतात. आता इथं बघा पूर्ण पदार्थ आपले वाळून झालेले आहेत. मी काय केलं,
घरातच फॅनच्या हवेला एक दिवस सुकवून घेतले, तर फॅनच्या हवेला हे आरामशीर वाळले. आणि थोडेसे मी काय केले, कलरचे पण थोडे थोडे त्याच्यामध्ये मिश्रणात कलर टाकला आणि थोड्या थोड्या रिंग्स, थोडे पॉपकॉर्न आणि थोड्या रिंग्स असे म्हणजे कुरकुरे हे बनवून याच्यामध्ये टाकले. जरा थोडंसं कलरफुल छान वाटतं. आता इथं बघा आपले चारही पदार्थ वाळून झालेले आहेत. तर पाहू शकतात वाळल्यानंतर एकदम असे काचेसारखे पांढरे शुभ्र इथं रिंग्स वाळून तयार आहेत, पॉपकॉर्न वाळून तयार आहेत, साधे रिंग्स पण वाळून तयार आहेत आणि कुरकुरे देखील वाळून तयार आहेत. आता मी तुम्हाला लगेच हे चारही प्रकार मी तळून दाखवणार आहे. तर पाहू शकतात हे कुरकुरे तर एकदम कलरफुल, एकदम असे आकर्षक दिसायला लागलेले आहेत. तर आता इकडे मी गॅस चालू केलेला आहे आणि तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी आता तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे. आता इथं सुरुवातीला मी पॉपकॉर्न तळून दाखवत आहे. अगदी थोडेसे तेलामध्ये घातले, तेलात तळण्यासाठी टाकले, तर पाहू शकतात बघा किती असे टम्म फुगलेले आहेत, एकदम असे पांढरे शुभ्र दिसत आहेत. तर इथं पॉपकॉर्न आपले तळून झालेले आहेत. आता इथं बघा याच्यामध्ये मी डिझाईन मध्ये जे आपण फुलाच्या आकाराच्या रिंग्स बनवलेल्या आहेत, तर त्या पण मी लगेच तळून दाखवत आहे. तर पाहू शकतात एकदम अशा 4 ते 5 तेलामध्ये टाकल्या तर एकदम असे टम्म फुगलेले आहेत आणि 4-5 पटीने असे फुललेले आहेत. तर दिसायला खूपच आकर्षक असे दिसत आहेत. आणि आता बघा मी फक्त पांढऱ्या रंगाचेच रिंग्स तळून दाखवत आहे. जर तुम्हाला कलर टाकायचा नसेल तर तुम्ही पांढरे शुभ्र असे हे उपवासाचे पदार्थ बनवून पाहू शकतात किंवा बनवू शकतात. आता इथं बघा पॉपकॉर्न तळून झालेले आहेत आणि आपल्या डिझाईन मधून फुलाच्या रिंग्स तळून झालेल्या आहेत आणि आता इथं आपल्या गोलगरगरीत अशा प्लेन रिंग्स मी तेलामध्ये घातलेल्या आहेत, तळण्यासाठी टाकलेल्या आहेत. एकदम अशा थोड्याशा टाकल्या तर पाहू शकतात अर्धी कढई भरून ह्या रिंग्स फुललेल्या आहेत. आणि दिसायला तर आपले हे चारही उपवासाचे पदार्थ एकदम असे पांढरे शुभ्र काचेसारखे दिसत आहेत. आणि थोडासा कलर घातल्यामुळे जरा थोडंसं हटके दिसत आहे. तर पाहू शकतात बघा कलरफुल किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत या रिंग्स. असं थोडंसं तुम्ही मुलांना थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने जर बनवून दिलं ना तर ते नक्कीच खरंच आवडीने खातील. आणि आता शेवटी मी बघा कुरकुरे तळत आहे. तर तेलामध्ये एकदम असे 5 ते 6 कुरकुरे तेलामध्ये तळण्यासाठी टाकले. तर एकदम असे बघा किती पटीने फुललेले आहेत आणि तळल्यानंतर असे लांबसडक दिसत आहेत आणि कलरफुल दिसत आहेत कलर घातल्यामुळे. तर चला आपण कुरकुरे पण तळून घेऊया. इथं कुरकुरे तळून झालेले आहेत. आता इथं बघा मी तुम्हाला चारही पदार्थ तळून दाखवलेले आहेत. आता हे तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवते आणि हातावर थोडेसे असे मोडून दाखवते. एकदम असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. अगदी तोंडात टाकताच जिभेवर विरघळतात. आणि पाहायला तर बघा किती आकर्षक पांढरे शुभ्र असे काचेसारखे दिसतात आणि खायला तर भन्नाट असे लागतात. तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने हे उपवासाचे साबुदाण्यापासून हे 4 प्रकार बनवून बघा. एकदम असे झटपट बनतात, कमी साहित्यात बनतात आणि जास्त उन्हामध्ये सुकवायची गरज नाही. हे तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला सुद्धा बनवू शकतात. फक्त 1 दिवसात हे वाळून खाण्यासाठी तयार होतात आणि बनवायला तर फक्त तुम्ही 10 ते 15 मिनिटातच किंवा अर्ध्या तासातच हे चारही प्रकार बनवू शकतात. आणि ह्या रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही साचा किंवा कुठलीही मशीन लागत नाही. फक्त तुम्ही एका मिठाच्या बॅग पासून हे बनवू शकतात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.